नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण तिथे तर हे पण असतं ना, तू कोकणात वगैरे ही स्टोरी ऐकली आहे का, की तिथे आणि हे बरेच व्हिडिओजही तुला सापडतील ठीक आहे इंटरनेटवर, ओके. की जेव्हा आपण एका गावाच्या वेशीवरून एंटर करतो ना गावच्या वेशीला, तर तिथे लोकांना त्यांच्या गाडीसमोर ससा पळताना दिसलाय, माझ्यासोबत झालंय. उड्या हो, हो, मारतोय. हो, हो. झालंय तुझ्या बरोबर? हो, काय हो, हो. कसं झालेलं ते? बेस्ट आहे हे. तिथे म्हणजे माझ्या वडिलांचं जे कुलदेव आहे तिथे हे असतं, पूजा वगैरे असतं, ते करतात तिथे एव्हरी इयर की असं काहीतरी. माझ्या वाढदिवसाची माझा जे वाढदिवस आहे Jan 29, त्याच दिवशी त्याच सेम डे पे रहता है वो. बरोबर, पूजाही असते तिथे. पूजा असते तिथे. बरं. तर एक वर्ष मी म्हणजे ते एक मन्नत म्हणू शकतात. मी लहान होतो तेव्हा, आणि माझी आई म्हणजे ते मला उचलून ते ह्याच्यावरनं चालायचं फायर कोलवरती. असा तो एक नवस होता ते. कोणीतरी माझ्या पप्पांच्या आई कोणीतरी केलेलं, आठवत नाही ते. बापरे. ठीक आहे. तर तिथे काय झालं ना, आम्ही ते रिक्षाने जात होतो, आणि तेव्हा तर बेकार जंगल अजून पण. आता कसं ना, ऍटलिस्ट 2 पदरी हे झालेत, हायवे झालेत, एक्सप्रेसवे झालेत. आधी तर ते पण नाही, बारीक छोटा रस्ता, आणि त्याच्यामधनं 2 गाड्या जातात, एक त्या साईडला एक असं, एकाला थांबायला लागतंय. त्या लेवलवरती. आणि थोडं असं काय झालं ना, की उडतोय म्हणजे चाललोय आम्ही देवळातर्फे, आणि ना एक ससा धावताना दिसला रस्त्यावरती, आणि ठापकन उडवला रे गाडी, रिक्षाने उडवला त्या ससाला. ठीक आहे. आणि ससाला उडवल्यानंतर ना हवा टाईट, बोलू अरे यार मारलं त्याला, आणि कळलं की कुठे पडलाय तो, उडलाय. म्हणजे मारलं की तो उडला, आणि तो त्या साईडलाच पडला असेल ना, म्हणजे एवढा राडा मेजर कुठे. पण सीन असा ना, तो ससा लागला असता तर तो चाक खाली आला असता. तो उडला. ठीक आहे. आणि उडला, आणि तो त्या कोपऱ्यात कुठेतरी पडला, आणि ते आम्हाला दिसलं की कुठे गेलाय तो. सगळं रिक्षावरनं उतरले. माझ्या मम्मीने सांगितलं उतरू नको रिक्षामधनं. मी बसलो रिक्षामध्ये. शोधताय ससाच नाही कुठेच नाही. मग ते पळतानाचा ससा गेला पण नाही, आणि दिसतच नाहीये तिथे. आणि मग तिथून आम्ही असं गेलो, रिक्षामध्ये बसलो, तर रिक्षा सुरू होईना. देवाचं नाव घेतलं, आणि मग ते स्टार्टर दिला की रिक्षा सुरू, आणि मग लगेच जाऊन तिथे पार्क केली गाडीमध्ये. तो काय वस्तू हे मला माहित नाही, पण काहीतरी झालेलं तेव्हा. नाही तेच ना, म्हणजे ते असं होतं ना, ससा धावतोय आणि आजूबाजूला प्रॉपर जंगल आहे, तो कुठेही जाऊ शकतो, पण तो तरी तिथेच उड्या मारत असतो रात्रीच्या वेळी. पण बेस्ट पार्ट तुला सांगू, त्या अख्ख्या एरियामध्ये ससा नाहीच. दिवसा दिसतच नाही. दिवसात सोड, अरे त्यांचा एक्झिस्टन्स, ससा नाहीच असतं आमच्या इथे ना. ससा कुठून येणार, कुठून? म्हणजे जंगलात तर ससा नाहीच असणार ना आमच्या इथे, अनलेस तू नेऊन सोडलायस जंगलात 3-4 कोणाचा बाहेर पडलाय घरातून वगैरे. तेव्हा ससा बिसा कोण पाळणार नाही, हे नाही करत ना, घरी नाही ठेवणार. बरोबर. आणि ससा कुठून जंगलात, असं सेंटर ऑफ द जंगल कुठून येणार? खतरनाक बाई, बेकार. आणि तुला अजून एक सांगायचं, मस्त सांगतो किस्सा. हे माझ्या एका आमच्या ह्याच्यातच घडलेलं आहे. बरं. ते मी सांगणार नाही, कारण माझ्या घरच्यांनी बघितलं तर मला तुडवतील ते. ठीक आहे. बरं. तर काय झालेलं की पावसाळा पीक गावालाच, माझा मामा हे करायचा, म्हणजे तो बिझनेसमध्ये. बरोबर. तर त्याचं एक साईट बघायला जात होतो, गाडीने जातोय. ठीक आहे. जाताना ना, म्हणजे रस्त्यावरती जातोय, म्हणजे पावसात ते धुकं आहे पूर्ण, काही कळत नाहीये समोर, आणि स्लो जातोय. आणि तिथून ना आउट ऑफ नोवेअर एक पोलीसवाला आला रे, आतून रस्त्याच्या कडातून एक पोलीसवाला आला. आणि तो, आता पोलीसवाला कशाला असणार, लायसन्स चेक करणार किंवा पेपर्स चेक करायला असणार ना. तो ते काहीच विचारत नाहीये, तो विचारतच नाहीये काही. तो फालतूच्या गप्पा मारतोय, बडबड करतोय आमच्याशी, की अरे तुम्ही कुठून येताय, अरे काय म्हणता, तुम्ही पण इथून. असं एक 10 मिनिटं वगैरे सडवलं त्याने. आणि रात्र होत होती, अंधार होत होता, म्हणजे 5-6 वाढत होता टाईम, आणि ते लांब होतं, जायचं होतं तिथे. तर त्याला आम्ही सांगितलं मामाला की निघूया, पकवत बसलाय, कल्टी मारूया. मग तिथून आम्ही, तो मागणं ओरडतोय, अरे थांबा करून. आम्ही बोललो मारू दे. आणि मी मागे वळून बघितलं, तिथे कोणच नाहीये रे, पोलीस नाहीच आहे, कोणच नाहीये. तर त्याच्यानंतर आम्ही पुढे जात होतो. जस्ट आमची गाडी एका पॉईंटवर जाऊन बंद पडली हा, गाडी चालूच होईना. आणि आमच्या समोरून लँडस्लाईड झाला. ठीक आहे. फाटली.
तिघांची. हम्म. युटर्न मारलं. लँडस्लाईड म्हणजे कसं आहे, ते रस्ता आहे ना त्याच्या खाली हे आहे, दरी आहे. प्रॉपर. गेला तू गेलाच. ठीक आहे. लँडस्लाईड झाला जस्ट असा कट, हा म्हणजे पुढचा तो घसला थोडासा मातीमुळे. दॅट्स इट. म्हणजे त्या कट टू कट वाचलोय आम्ही. थोड्या वेळ आधी आलो असतो ना आम्ही गेलो असतो. तर परत आम्ही घरी आलो युटर्न मारून. हम्म. आणि घरी कोणच नाही, म्हणजे सगळ्या खाली वगैरे गेलेले. थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तो मी आहे असं बरं. सांगतोय तुला. म्हणजे मी नव्हतो तो, ओ. असं घडलंय कोणाबरोबर तरी. तर मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो तुला. तर घरी आला तो, आणि त्याच्या घरी ते आजी, तो जेवायला बसला आणि घरी कोण नव्हता, आजी होती फक्त. तर आजी हसायला लागली. हसते बेकार, बापरे. बेकार हसते आजी. तर हा घाबरला आणि बोलतो का रे, काय झालं. हम्म. तर ती आजी म्हणाली, वाचवलं ना तुला मी आज. आणि ह्याला स्ट्राईक झाला की कोण आहे भाई, कुठे वाचवला. तर हा प्रश्न करतोय स्ट्राईक, आणि फाटली त्याची पण. मी जर तुला 10 मिनिटं नाही अडवून ठेवला असता तर तू गेला असतास आज. तुम्ही तिघांना मी वाचवलंय आज, असं म्हणून हसते आणि ती बाई पडली आणि परत नॉर्मल झाली. आणि तू जेवला नाही, तू घेत ना अजून, असं वगैरे. मग तसं एक नॉर्मल शिफ्ट असतं ना, तिच्या अंगात असं इन्स्टंट आला, बोलला आणि गेला, असं झालं. ते काय होतं, कोण होतं, कोणालाच माहित नाही. मे बी तुमचं कुलदैवत वगैरे असेल. गॉड नोज मॅन, गॉड नोज. आणि क्विक रिस्पॉन्स. असं बऱ्याच टाइम असं बघितलं इन्सिडेंट्स मध्ये ना, की आता आम्ही देवळात गेलो तर आम्ही असं एक असं नथ दिलं किंवा असं काहीतरी हे दिलं देवाला, असं पायाखाली ठेवलं. तर असं आम्ही घरी येऊपर्यंत आम्हाला घरी येऊन सांगून जाते, मला तू देऊन गेलीस ना, मला खूप आवडलं. आणि घरी आम्हाला कॉमिक कोणालाच नाही सांगायचं की आम्ही चाललोय वगैरे. असं बाहेरच, अरे चल आता जातोच आहे तर आपण काहीतरी घेऊन जाऊ देवासाठी. बरोबर. असं म्हणजे आम्ही गेलोय घरच्यांसाठी, आम्ही मार्केटला गेलोय. पण मार्केटवरून आम्ही कुठे गेलो ते त्यांना माहित नाही. पण घरच्यांमध्ये कोणाच्या तरी अंगावर येणार आणि सांगणार, तू दिलंस, मला खूप बरं वाटलं. चूप, नॉर्मल परत आईचा. अरे डेंजर आहे भाई. म्हणजे कोणाच्याही अंगात कधीही येऊ शकतं, कधीही. प्रेडिक्टच नाही. पण ते आहे ना, जो माणूस असं त्यांच्याशी खूप अलाईन असेल, जो भक्ती वगैरे करत असेल, त्याच्या अंगात जास्त करून चान्सेस असतात की येतं. नाही तसं नसतं. ते पण एक पॅटर्न आहे, माहिती आहे तुला. ते एक पोझिशनचं पण एक पॅटर्न आहे. म्हणजे आता विचार कर, आता एक सीन काय झालेलं की आमच्या गावात एक होते भटजी नाही बोलू शकत, पूजापाठ करणं, ज्यांच्या अंगावर येतं देव. बरं. ठीक आहे. त्यांची डेथ झाली. तर कायदेशीर बघायला गेलं तर त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी घेतलं पाहिजे ते. बरं. पण त्यांना मुलगाच नाही. तर त्यांच्या भावाच्या मुलावर गेलं ते. आणि आम्हाला माहित नाही हा कुठून काय येणार, आणि गावात ते कोणच नाही ना, म्हणजे तो असा भटजीच नाही आमच्या गावाला. आणि तो असणं गरजेचं आहे तिथे, कारण कोणालाही काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही ते कुलदैवाला त्यांच्या अंगात बोलवतो आणि ते आम्ही प्रश्न करतो आणि ते हेल्प करतात आम्हाला. असं ते सिस्टम आहे, ते पॅटर्न. गावाला कोणाला माहीतच नाहीये. आम्हाला बाहेरून लोक बोलवायला लागायचे की तुम्ही बोलवा, आम्हाला बोलायचंय. बरं. तर आम्हाला कोणालाच माहित नाही की कोण आहे नेक्स्ट. सस्पेन्स 2 वर्ष वगैरे. तर काय झालं ना की देवाने सांगितलं की मी त्या माणसाला 2 दिवसात बोलवून घेईन, जिथे पण असेल तो 2 दिवसात तुमच्या समोर असणार. पहिला दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी एक माणूस धावत आला बाईकवरनं. कुठून आला काय आला माहित नाही, धावत सुटलेला, धावत आला आणि तो देवळात घुसला डायरेक्ट. आणि तिथे जाऊन पडला. आणि मग त्याच्या अंगात येऊन असं बोललं की मीच येतो, हाच येतो, ह्याला सांगा असं असं करून, ह्याला मी आणलंय, आता ते तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी, असं करून. बापरे, डेंजर आहे भाई हे सर्व गोष्टी. हा रे, म्हणजे त्याच्यासाठी पण कंडिशन्स, लग्न झालं पाहिजे तरच देव बोलणार. देव अजिबात बोलणार नाही. जर लग्न नाही झालं तर देव अजिबात बोलणार नाही. म्हणजे लग्न झालं तरच ते देव बोलू शकत, असं काहीतरी ते हाय सिस्टम, कॉन्सेप्ट आहे. पण इतका अमेझिंग कॉन्सेप्ट असतात ना हे, म्हणजे सायंटिफिकली पण इतक्या करेक्ट असतात ना त्या. म्हणजे जे रीती सेन्स बनवतात. हा, म्हणजे असं नाही की अरे काय चाललंय, असं नाही. ते का होतंय ना त्याच्या मागे पण एक रिझन आहे. आणि इतका सुंदर रिझन असेल ना. आणि आपण आता मी बोलीन की आता एक फेस्टिवल करतोय आम्ही. का करतोय ते फेस्टिवल? आपण देवाला थँक्यू म्हणतोय. का म्हणतोय थँक्यू? कारण त्याने आम्हाला रक्षण दिलंय.
आणि कसं रक्षण देतात. तुला जर काय इश्यू असेल तर ते स्वप्नात येऊन बोलून जातात, असं वगैरे आहे. म्हणजे खूप असं मागे त्याच्या म्हणजे खूप वास्ट हिस्ट्री आहे, हिस्ट्री आहे. हा, इतिहास आहे बोलतात ना, आणि त्याचं कारण आहेत. हो. आता तुम्ही त्याला एका झटक्यात तुम्ही उडवू शकता की नाही, काय नसतं. नाही. पण काही लोक आहेत, म्हणजे खूप लोक आहेत ज्यांना ते अनुभव आहेत जे जसं होत आहे. सो टू बी व्हेरी फ्रँक, मी पण अशा गोष्टींवरती विश्वास तर अजिबात नाही, नास्तिक होतो रे. अशा काही गोष्ट झाल्यात ना, म्हणजे ते त्याच्यामुळे ते मला असं वाटलं की ते माननाही हे तेरे को, म्हणजे तसा भाग पाडला की तू मानलंच पाहिजे मला, असं. कळलं? होतात बाई, या गोष्टी असतात. अरे अमेझिंग आहेत. म्हणजे ज्याला कळणार नाही ना, तो खूप काही मिस करतो. त्याला जाणून घ्यायला पाहिजे. एक ओपन माइंड ठेवून मला वाटतं बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली. एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एक खरं असतं आणि एक पाखंडी असतात ते. तर ते ओळखायला पाहिजे तुला. कारण काय काय लोक असे असतात ना, जे पाखंडी असतात, जे सांगणार नाही असं, पण खोटरडे असतात रे. म्हणजे फ्रॉडस्टर म्हणतो ना आपण, तसे असतात ते. काय ना काहीतरी खोटं खोटं करणार, असं ते जादू बिदू काय ते असतं ना, जे स्टेज शोज वरती करतात, हा तसे. आणि काय काय लोक त्यांना बिलीव्ह करतात. आणि तसेच अटायरमध्ये दिसणारा एक माणूस असतो ज्याला खरी सिद्धी असते त्याच्याकडे. कळलं? तर ते आपल्याला त्याला खोट्यात पाडलं जातं यांच्यामुळे, हे फ्रॉडस्टर्समुळे. कळलं? बरोबर. कारण पण काही गोष्टी अशा असतात ना, जे आपल्याला जाणून घ्यायला हवं. आणि काही गोष्टी अशा असतात ना, ज्याच्यासोबत आपल्याला खिलवाड नाही करायची. बरोबर, खेळलं नाही पाहिजे. खेळलंच तर ते जर तुझ्यासोबत खेळायला लागलं ना, तर तू रडशील भावा. बरोबर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.